आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, दिवाळीचा पहिला जो दिवस असतो तर तो आहे वसुबारस। पहिला दिवा वसुबारशीला लागत असतो आणि आपल्याला बघा यावर्षी गुरुवारी म्हणजेच 9 नोव्हेंबरला वसुबारस आलेले आहे आणि रमा एकादशी त्याच दिवशी आहे आणि एकादशी म्हटल्यावरती भगवान विष्णूला ही तिथी समर्पित असते आणि वसुबारस दिवशी आपण गाई वासराचं पूजन करत असतो। जिवंत गाई वासरू जर तुमच्याकडे असेल तर अवश्य तुम्ही त्यांचं पूजन करा आणि त्याचबरोबर जर जिवंत गाय वासरू चं पूजन करणं तुम्हाला जमत नसेल तर अवश्य तुम्ही पितळेची किंवा मातीची चांदीची मूर्ती आणून तिचं पूजन करायला वसुबारस दिवशी आपल्याला विसरायचं नाही आहे। आणि बघा, आपल्याला एक खास उपाय करायचा आहे या दिवशी। हळकुंडांचा उपाय आपल्याला करायचा आहे आणि न विसरता तो आपल्याला करायचा आहे। तर हा जो उपाय आहे तर घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतात। आपल्या घरामध्ये एकमेकांचं पटत नसेल एकमेकांबरोबर, कोणाची ना कोणाची तरी घरामध्ये सतत वाद भांडणं सुरू आहेत, आजारपण सुरू आहे किंवा मग अनेक वर्षभर प्रॉब्लेम आलेले आहेत, आपल्याला भरपूर गोष्टीमध्ये समजा अडचणी आलेल्या आहेत, आर्थिक अडचणी असतील मग त्या आणि कसल्याही अडचणी असू शकतात, प्रगती होत नाही आहे, प्रगती खुंटली आहे किंवा एखादी इच्छा आहे ती आपली पूर्ण होत नाही आहे, तर अवश्य तुम्ही हा उपाय वसुबारस दिवशी करायचा आहे। इतर कोणत्याही दिवशी हा उपाय करण्याचं काहीच महत्त्व नाही। ज्या त्या तिथीला जे ते उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि तुमची इच्छापूर्ती होण्यास देखील मदत होते। तर बघूया हा हळकुंडाचा उपाय आपल्याला काय करायचा आहे। तर बघा, वसुबारस दिवशी सकाळी उठून तुम्ही पूजन करायचं आहे वसुबारसेचं, म्हणजे तुमच्या घरी जर गाय वासराची मूर्ती असेल तर तिचं तुम्ही पूजन करा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहेत तर 5 हळकुंड घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, 5 हळकुंड चांगली घ्यायची आहेत। विकत आणा, घरामध्ये कितीही हळकुंड असतील तरी देखील 5 नवीन हळकुंड विकत आणा आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट त्याबरोबर आणायची, ते म्हणजे पिवळं वस्त्र तुम्हाला आणायचं आहे। म्हणजे जो ब्लाऊज पीस असतो तो नवीन तुम्ही घेऊन या किंवा रुमाल घेऊन या पिवळ्या कलरचा तरी देखील चालेल। तर तुम्हाला हे नवीन वस्त्र घेऊन ठेवायचं आहे। आदल्या दिवशी जरी तुम्ही घेऊन ठेवलं हे नवीन वस्त्र आणि हळकुंड तरीही चालेल। तर 5 हळकुंड आणि 1 पिवळं वस्त्र तुम्हाला लागणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक पिवळा धागा पण लागणार आहे। मग तुम्ही काय करा, पिवळा धागा जर नसेल तर घरातला जो धागा आहे त्याला हळदीमध्ये थोडा वेळ ठेवा, हळद ओली करून आणि अशा पद्धतीने तुम्ही पिवळा धागा बनवू शकता। तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 5 हळकुंड घ्यायचे आहेत आणि ही हळकुंड जी आहे ती तुम्हाला पिवळ्या वस्त्रामध्ये ठेवायचे आहेत। त्या हळकुंडामध्ये 1 रुपयाचं नाणं एक आपल्याला ठेवायचं आहे। स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या 1 रुपयाचं नाणं आणि अशा पद्धतीने त्याचे आपल्याला एक पुरचुंडी तयार करून घ्यायची आहे। त्या पिवळ्या धाग्यानेच ही पुरचुंडी तुम्हाला बांधायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर देवघरासमोर बसायचं, ती पुरचुंडी जी आहे ती हातात घ्यायची, उजव्या हातात। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे, म्हणजे 1 माळी जप करायचा आहे। जपमाळ असेल तर जपमाळ घेऊन बसा, जपमाळ नसेल तर एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करायचा आहे। हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे, जप आहे। तर तो केल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर तुमची इच्छा काय असेल ती बोलायची आहे किंवा एखादी काही अडचण असेल घरामध्ये ती जात नाही आहे, वर्षभर आपण त्याचा त्रास सहन करतोय, तर ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि देवाला म्हणायचं आहे, भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की ही माझी अडचण आहे ती लवकरात लवकर सुटू द्या। आर्थिक प्रॉब्लेम असतील तर धनप्राप्ती होऊ द्या किंवा कर्ज वगैरे असेल तर त्याविषयी तुम्ही बोलू शकता किंवा एखादी पर्टिक्युलर इच्छाच असेल तर तुम्ही ती मागायची आहे। त्यानंतर त्या पोटलीला हळद कुंकू लावायचं आणि धूपदीप दाखवून पूजा करायची। आता काय करायचं बघा, तुमच्या गावामध्ये एखादी गोशाळा असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे। तर गोशाळेमध्ये जायचं आहे किंवा घरापाशी तुमच्या गाई येत असेल तर तिथे हा उपाय केला तरी चालेल, पण घरापाशी गाय येत नसेल, तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर प्रत्येक ठिकाणी गावामध्ये किंवा शहराच्या बाहेर एक गोशाळा असते, तर तुम्ही ती शोधून काढा
वसुबारस दिवशी नक्की हा उपाय करा। तर आपल्याला असं गोशाळेमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे, गाईचं पूजन करायचं आहे, वासराचं पूजन करायचं आहे, त्यांना हळद कुंकू लावायचं आहे गाईला वासराला आणि औक्षण करायचं आहे त्यांना किंवा धूप अगरबत्ती ओवाळली तरी चालेल आणि त्यानंतर एक पुरी त्याचबरोबर गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ गाईला आपल्याला खाऊ घालायची आहे। आता पुरी करणं शक्य नसेल किंवा पुरी नेणार नसाल तर चपाती आपली नेली तरी चालेल, पण नैवेद्य ताजा असावा, म्हणजे चपाती किंवा पुरी ताजी असावी। कालची केलेली शिळी चपाती गाईला नैवेद्य म्हणून देऊ नका। तर पुरी किंवा चपाती, गुळाचा खडा आणि भिजवलेली चण्याची डाळ एवढं गाईला वासराला आपल्याला तिथे खाऊ घालायचं आहे। शक्य असेल तर हिरवा चारा पण तुम्ही खाऊ घालू शकता। आणि त्यानंतर काय करायचं आहे, ही जी हळकुंडाची पुरचुंडी तुम्ही नेलेली आहे ती गाईच्या कपाळाला लावायची आहे तुम्हाला आणि तिथे तुम्हाला 1-2 मिनिटं फक्त तिच्या कपाळाला ती स्पर्श झाली पाहिजे अशी तुम्हाला फक्त स्पर्श करायची आहे ती पुरचुंडी। अगदी तुम्ही 2 मिनिटं ठेवू शकत असाल, तुमच्या घरची गाय असेल, समजा तुम्ही तुमच्या घरीच गोठ्यामध्ये वगैरे उपाय करणार असाल तर 1-2 मिनिटं तुम्ही पोटली अशी स्पर्श करून ठेवू शकता किंवा मग फक्त तुम्ही स्पर्श करायचा आहे गाईच्या कपाळाला त्या पुरचुंडीला आणि तुमची इच्छा जी आहे ती बोलून दाखवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझी जी काही अडचण आहे, इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्यात अशी तुम्हाला तिथे गोमातेला प्रार्थना करायची आहे, हात जोडायचे आहेत, तिला वंदन करायचं आहे गोमातेला आणि ती पुरचुंडी घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर ती पुरचुंडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधायची आहे। म्हणजे प्रवेशद्वाराचं उजवी बाजू म्हणजे तुमची डावी बाजू, म्हणजे तुम्ही प्रवेश करताना आत तुमची जी डावी बाजू आहे ती म्हणजे दाराची उजवी बाजू। आता जिथे आपण तोरण वगैरे अडकवलेले असतात खिळ्यांना, अगदी त्या खिळ्याला देखील तुम्ही ही पुरचुंडी तिथे लटकवू शकता आणि दर गुरुवारी तुम्हाला फक्त धूप दीप दाखवायचा आहे त्या पुरचुंडीला आणि एखाद्या गुरुवारी काढून ती पुरचुंडी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे 108 वेळा आणि पुन्हा तिथे ती लटकवायची आहे। फक्त ती आपल्याला खोलायची नाही पुरचुंडी आणि पुढच्या वर्षी ती तुम्ही वसुबारस दिवशीच विसर्जन करायची पाण्यामध्ये आणि नवीन पोटली तुम्ही पुन्हा बनवू शकता। असं केल्याने आपल्या घरामध्ये भांडण तंटे जर होत असतील तर ते कमी म्हणजे त्यांचं प्रमाण कमी होईल किंवा मग आपल्या घरामध्ये स्थैर्य सुख नांदेल। त्याचबरोबर आजारपण असेल तर ते कमी होईल, आर्थिक अडचणी येत असतील तर त्या देखील कमी होतील कारण आपल्याला याच्यात हा उपाय आपण वसुबारस दिवशी केलेला असतो। गोमातेचा आशीर्वाद, भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये नक्कीच सुख समाधान शांती येण्यास मदत होते। त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय करा। जर तुमची एखादी इच्छा असेल तर नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी चांगले मार्ग सापडतील। तर आपल्याला हा उपाय असा करायचा आहे। आता काही जण म्हणतील की गाई समजा नाहीच मिळाली किंवा तिचं पूजन नाही करता आलं तर काय करायचं, तर लक्षात घ्या या उपायासाठी आपल्याला गाई ही लागणारच आहे। शक्यतो तुम्ही बघा की गाई कुठे आहे का, कारण खूप प्रभावी उपाय आहे हा। आणि समजा नाहीच तुम्हाला गाई कुठे शोधून पण नाहीच मिळाली तर काय करा, जिथे तुम्ही पूजन केलेलं आहे वसुबारसेचं, गाई वासराची मूर्ती जिथे आहे तिथे तुम्ही संपूर्ण दिवसभर ती पुरचुंडी ठेवायची आहे आणि संध्याकाळी ती तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराला बांधू शकता। शक्यतो जिवंत गाई असेल तर हा उपाय आणखी प्रभावी होतो। आता बघा दुसरा जो उपाय आहे तो देखील आपल्याला करायचा आहे। तर यामध्ये काय करायचं आहे, एक हळकुंड घ्यायचं, पिवळं वस्त्र घ्यायचं, पिवळा धागा घ्यायचा,
त्या वस्त्रामध्ये ते हळकुंड बांधायचं। पिवळ्या धाग्याने ती पुरचुंडी तयार करायची आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचाच दिवा शक्यतो लावा आणि तिथे ही पुरचुंडी घेऊन जायची आहे तुम्हाला। तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा एक माळी जप करायचा आहे। तुमची इच्छा तिथे तुळशी मातेला, भगवान विष्णूला, माता लक्ष्मीला सांगायची आहे, माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करावी अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे। माझी आर्थिक प्रगती व्हावी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला यश मिळावं असं तुम्हाला तिथे बोलून दाखवायचे आहे। जी काही इच्छा असेल ती तुम्ही मागू शकता। आणि ही जी पिवळी पुरचुंडी आहे ती तुम्हाला कुठे तर तुळशीला बांधायची आहे, लक्षात घ्या। तर त्याच पिवळ्या धाग्याने तुम्ही बांधू शकता आणि असे ही पुरचुंडी बांधल्यानंतर हळद कुंकू लावायचं आहे पुरचुंडीला आणि धूप दीप दाखवायचा आहे आणि तुळशी मातेला देखील प्रणाम करायचा आहे। तुळशीला आपल्याला एक पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि वसुबारस दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला ती पुरचुंडी तशीच बांधलेली ठेवायची आहे तुळशीला। आणि दुसऱ्या दिवशी ही जी पुरचुंडी आहे बांधलेली ती काढायची आहे आणि तुम्ही जिथे पैसे ठेवता, तुमचे पैशाचा डबा असेल किंवा मग तुमची तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पुरचुंडी ठेवायची असेल। तुम्हाला जर तुमच्या नोकरीमध्ये त्रास होत असेल तर तुम्ही ही पुरचुंडी तिथे देखील तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या बॅगेमध्ये पण ती तुम्ही ठेवू शकता। तुम्हाला कधीच कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही किंवा नेहमी तुम्ही यशस्वीच व्हाल या उपायामुळे। फक्त अशा ठिकाणी पर्समध्ये ठेवा की पिरियड्समध्ये त्याला हात लागणार नाही। आणि तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या गुरुवारी तुम्हाला धूपदीप दाखवायचा आहे या पुरचुंडीला, खोलायची नाही आणि पुढच्या वसुबारस दिवशी तुम्ही ही पुरचुंडी विसर्जन करायची आहे आणि पुन्हा असा नवीन उपाय तुम्ही करायचा आहे। हा उपाय स्त्री पुरुष दोघेही करू शकतात। तर नक्की या वसुबारस दिवशी हळकुंडाचा हा उपाय करा, नक्कीच तो प्रभावी ठरतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वर्षभर यश मिळतं। त्याचबरोबर आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या देखील कमी होतात आणि घरामध्ये सुख समाधान शांती येण्यास मदत होते। तर व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्याही हा उपाय वसुबारस दिवशी करू शकतील आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा वापर होईल आणि आपला व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।